नवी मुंबई नेटवर्क। पूर्व सैनिक स्वर्गीय मोहन मारुति शिंदे के तीसरे पुण्यतिथि के अवसर पर पिता के दिए गए संस्कार और उनके द्वारा दिखाए गए पथ चिन्हों पर आगे चलते हुए स्वर्गीय मोहन मारुति शिंदे के समस्त परिवार ने मोहन तारा चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से कोपेखेडने में स्थित स्वीट होम ओल्ड एज होम में तमाम बुजुर्गों के चेहरों पर मुस्कान बिखेरने के मकसद के साथ कपड़े और मिठाइयों का वितरण कार्यक्रम का आयोजन किया, जहां प्रमुख अतिथि के तौर पर मौजूद रहे ऐरोली के पूर्व विधायक संदीप नाइक। साथ ही उपस्थित थे पूर्व नगर सेवक रविकांत पाटिल, पूर्व नगर सेविका एडवोकेट भारती पाटिल, शंकर मोरे, समाज सेवक नारायण शिंदे समेत स्वर्गीय मोहन मारुति शिंदे की पत्नी ताराबाई मोहन शिंदे, प्रभाबाई गाडेकर, देवानंद मोहन शिंदे, उनकी पत्नी स्वप्नजा शिंदे, सुनीता शिरोडकर, शशिकांत शिरोडकर, स्वर्गीय मोहन मारुति शिंदे के छोटे बेटे अभिलाष मोहन शिंदे और उनकी पत्नी नम्रता शिंदे, प्रताप महाडिक सर आदि तमाम मान्यवर मौजूद रहे। इस अवसर पर पूर्व विधायक संदीप नाइक ने बुजुर्गों को कपड़ों का वितरण किया एवं उनके चेहरे पर एक मुस्कान और दिलासा देने की कोशिश की। इस दौरान संदीप नाइक के साथ ही साथ अन्य मान्यवरों ने भी बुजुर्गों को कपड़े और मिठाइयों का वितरण किया। पूर्व विधायक संदीप नाइक ने इस दौरान स्वर्गीय मोहन मारुति शिंदे के कार्यों का स्मरण कर शिंदे परिवार द्वारा आयोजित इस सामाजिक उपक्रम को सराहा। माजी सैनिक कैलासवासी मोहन शिंदे आणि त्यांच्या नावानं सुरू झालेली मोहन तारा ट्रस्ट हे तिसरं वर्ष आहे। त्यांच्या पश्चात देवानंद शिंदे, अभिलाषजी शिंदे यांच्या मुलानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या वडिलांची आठवण आणि आपल्या वडिलांनी देशासाठी दिलेली आपली सेवा आणि त्यांचे संस्कार हाच आदर्श पुढे नेत त्यांना अभिप्रेत असलेलं कार्य हे समाजामध्ये पुढे चालू ठेवलं। आपल्या घरच्यांनी कोणीतरी आपल्या देशासाठी दाखवलेली भावना, तीच भावना आपण सिव्हिलियन्स म्हणून आपण आपल्या परिसरामध्ये दाखवली पाहिजे। मी देवानंदजी शिंदे, अभिलाषजी शिंदे यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो की सर्वसामान्यांसारखं जीवन जगत असताना स्वतः कष्ट करत आपल्या जीवनामध्ये आपल्या वडिलांना अभिप्रेत असलेलं कार्य त्यांच्या पश्चात करणारे घटक फार कमी आहेत आणि त्यामध्ये ही शिंदे परिवार आहे। त्याबद्दल मी शिंदे परिवाराचं मनापासून अभिनंदन करेन। बता दें कि संदीप नाइक इस दौरान बेहद भावुक होते हुए उन्होंने ओल्ड एज होम कॉन्सेप्ट की खिलाफत करते हुए आज की युवा पीढ़ी को आईना दिखाते हुए कहा कि जिन माँ बाप ने उन्हें सक्षम बनाया, मगर जो बच्चे उन्हें ऐसे वृद्धाश्रम में भेजते हैं वह उनकी कड़ी निंदा करते हैं। खरं तर मला ओल्ड एज होम ही संकल्पनाच आवडत नाही। म्हटलं ओल्ड एज होम का? म्हणजे आपल्या आईवडिलांनी ज्याने आपला सांभाळ केला, आपल्याला जन्म दिला आणि त्यांनी आपलं जीवन म्हणजे आपण या सृष्टीमध्ये आहोत, हे जीवन आपण जगतोय ही त्यांची देण आहे आणि मग त्यांची अपेक्षा असते की आपल्या मुलानं, आपल्या नातवानं आमच्यासोबत राहावं। त्यामुळे मला वैयक्तिक हा माझा वैयक्तिक विषय असेल, परंतु ओल्ड एज होम हा विषय मला पटत नाही। मुलांनी सांभाळ केला पाहिजे आईवडिलांचा आणि त्यांनी प्रेम दिला पाहिजे त्यांना, कारण तुम्ही पण कधीतरी सिनियर सिटीजन होणार आहात ही भावना त्यांच्या मनामध्ये असली पाहिजे। एक्सेप्शनल केसेस असतात की त्या घरातला एखादा कोणताहीच घटक नसतो आणि घरामध्ये मुलगा नाही आहे, मुलगी नाही आहे, काका नाही आहे, मामा नाही आहे आणि अशा स्थितीमध्ये एखादा अनाथ असेल तर ती गोष्ट समजण्यासारखी आहे। परंतु घरामध्ये कोणीतरी आहे जो त्यांना सांभाळू शकतो, अशा वेळेस त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना आपलेपणाची, त्यांना कुठेतरी कोणाच्या प्रेमाची आवश्यकता असते। अशा वेळेस त्यांना एखाद्या ओल्ड एज होममध्ये पाठवणं हे त्या ठिकाणी भारतीय संस्कृतीला धरून नाही। ही जाणीव प्रत्येकानं आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे आणि त्यांनी विसरता कामा नये की
की आपण कधी सीनियर सिटीजन होणार आहोत. वहीं शिंदे परिवार ने इस कार्यक्रम के आयोजन का मकसद बताते हुए कहा कि उनके पिता स्वर्गीय मोहन मारुति शिंदे की एक ही इच्छा थी कि लोगों के चेहरे पर मुस्कान लाना और अपनी कमाई का एक अंश सामाजिक उपक्रम में खर्च करना और उन्हीं के विचारों को आत्मसात करते हुए कदम आगे बढ़ाते हुए उन्होंने इस सामाजिक उपक्रम का आयोजन किया, जिसका उन्हें बेहद समाधान है. आज आमच्या वडिलांचं पुण्यतिथी 3रं वर्ष आहे हे आणि त्यांची फार अशी इच्छा होती, म्हणजे ओल्ड एज जे लोक असतात या त्यांना कोण आईवडील ते बघत नाही आहे या काही प्रॉब्लेम असतात, त्यांना फार हे होतं, म्हणजे पूर्वीपासून त्यांना आवड होती लोकांची मदत करणं, काही करणं, काही समाजासाठी करणं. तर त्यांच्यानंतर आम्ही आता हे चालू केलं आहे. म्हणजे गेल्या वर्षी आम्ही ह्याच ठिकाणी याच लोकांना साड्या वाटप वगैरे दिवाळीचं फराळ वगैरे दिलं होतं. हां, तर यावर्षी आम्ही हे कार्यक्रम असा हे पुढे नेला आहे वडिलांचा. हमने 2 साल पहले ही मोहन तारा ट्रस्ट इस नाम की स्थापना की थी और पिछले साल कोविड में हम इतना कुछ कर नहीं पाए और ऐसे है कि कोविड में सब जगह पे प्रॉब्लम्स था और लास्ट टाइम तो भी हमने इसी जगह पे साड़ी, कपड़े और बहुत से चीज़ हमने स्वीट्स और ये सब इनको दिए थे और इस साल भी हमने उनके तीसरे इसमें हमने इनको साड़ी, जेंट्स को टी-शर्ट्स और बिस्किट्स ये हमने उनको दिए है. हमारे पिताजी का एक ही था, जैसे कि भाई ने बोला कि अगर हम 1 रुपया भी कमाते तो 25 पैसा कम से कम दूसरे को मदद करना चाहिए और हम जिस तरीके से ऐसे मदद करते हैं, जैसे कि हमने अभी इनके पिछले साल हमने इनको कपड़े दिए थे, इनके चेहरे पे जो खुशी थी वो खुशी लाखों करोड़ों से भी ज़्यादा थी. ये पैसे दे के हम किसी की खुशी हम ये नहीं कर सकते. जो गिफ्ट देने का इनकी जो खुशी थी, आज भी देखो कितने प्रसन्न हैं, उनकी स्माइल, उनके ये, तो ये जो खुशी है ये खुशी के सामने कोई भी मोल नहीं है. और पिताजी का हमारा पहले से ये था कि कोई भी गेस्ट है या कुछ भी है खाली हाथ हो कभी किसी को जाने नहीं देते थे. आपल्याला जशी मोठी माणसं करतात तसे त्यांना लहान मुलं फॉलो करतात. तर आम्हाला एक मेसेज ही लहान मुलांना द्यायचा आहे की तुम्ही मोठ्यांना फॉलो करा, दुसऱ्यांना हेल्प करायची प्रवृत्ती ठेवा करून. आणि आपण आपला आनंद दुसऱ्यांबरोबर वाटला तर तो ऑलवेज मल्टिपल होतो, मायनस कधीच नाही होत. तर ती मेंटॅलिटी सगळ्यांनी ठेवावी आणि जसं माझे हस्बंड बोलले, माझे दीर बोलले, देण्याची प्रवृत्ति सगळ्यांना ठेवावी करून. इस दौरान स्वीट होम ओल्ड एज होम में रहने वाले कुछ बुजुर्गों ने भी अपनी समस्याओं का जिक्र खुलकर पूर्व विधायक संदीप नाइक के साथ किया और इन बुजुर्गों की समस्याओं को सुनने के बाद पूर्व विधायक संदीप नाइक ने आश्वासन दिया कि इन तमाम समस्याओं का निराकरण जरूर किया जाएगा. ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower